सकल मराठा समाजाला चंदगड तालुक्याच्या वतीनं जे तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे, साखळी उपोषण चालू आहे, त्यासाठी महादेव वांद्रे सर आणि मी स्वतः विक्रम मुटकेकर उद्या या ठिकाणी अन्नत्याग उपोषण करत आहे, 1 दिवसाचं अन्नत्याग उपोषण करत आहे. आणि त्याचं निवेदन आता आम्ही जे तालुका अध्यक्ष आहे सातोनेकर सर यांच्याकडे सुपूर्द करत आहे. सकल मराठा समाज चंदगड तालुक्याच्या वतीनं उद्या 1 दिवसाचा 24 तासाचा अन्नत्यागाचा जो विषय आहे तो सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते महादेव वांद्रे सर आणि दुसरे कार्यकर्ते जे आहेत विक्रम मुटकेकर यांनी उद्या गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी अन्नत्याग विषय हाती घेतलेला आहे. तर सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा पण, आणि शिवाय या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या सहभागी पण आहोत. आणि कोण बोलणार बघा, कोण बोलणार बघा. सर्वांना हॅलो. हां, सर्व मराठा समाजाच्या सर्व बांधवांना, बंधू भगिनींना, त्याचबरोबर आमच्या सर्व ज्येष्ठ मराठा समाजाच्या सर्व मंडळींना माझा मानाचा मुजरा. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर आरक्षणाचे पहिले जनक, करवीर संस्थानाचे अधिपती राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी आपल्याला हातात शिक्षण दिलं आणि शिक्षणाचा पाया घातला म्हणून वाडी वस्तीवरील गोरगरीब त्यांची मुलं जी शिकली पुढे गेली ते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, आणि ज्या घटनेनं आपल्याला आरक्षण दिलं आणि हजारो वर्ष पाठीमागे राहिलेल्या, मागासलेल्या, पिछाडलेल्या समाजाला ज्यांनी प्रवाहात आणलं ते डॉक्टर घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मी वंदन करतो. मी काल सुद्धा एक 10 मिनिटं बोललो होतो, तर कालचाच विषय आज पुन्हा एकदा बोलतो इथं आहे. त्या बऱ्याच बांधवांना कळावं की आपले मराठा आंदोलनकर्ते नेते सन्माननीय मनोज जरांगे पाटील आपल्या गावी पुन्हा आंदोलनाला बसलेले आहेत. आणि पुन्हा अन्नत्याग आंदोलनाला बसायचं कारण सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. आपण सर्वजण सोशल मीडिया असेल किंवा सगळ्या गोष्टी आपल्या माहिती आहेत की 30 दिवसाची मुदत सरकार देत होतं. मनोज जरांगे पाटील साहेबांनी त्यांना 40 दिवसाची मुदत दिली, आणि या 40 दिवसात पुन्हा सरकार पातळीवर कोणत्याही प्रकारची कसली हालचाल न झाल्यामुळं पुन्हा मनोज जरांगे पाटील साहेबांनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आणि त्यांनी अन्नत्याग सुरू केलेला आज जवळपास आठवडा होत आलेला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संबंध महाराष्ट्रातीलच नव्हे तर संबंध आपला संपूर्ण देश आणि जिथे जिथं विदेशात कानाकोपऱ्यात आपला मराठा बांधव आहे त्या सर्वांचंच समर्थन माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या अन्नत्याग आंदोलनाला दिलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडसारख्या अत्यंत दूर असलेल्या दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचं शेवटचं टोक असलेल्या चंदगड तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं आपण सर्वजण आंदोलन करत आहोत. आपली मागणी आरक्षणाची मागणी आहे. मग सरकारनं जर 30 दिवसाची मुदत दिली तर ही मुदत देत असताना सरकारनं कोणत्या बेसिसवर ही मुदत दिली? सरकारला याच्यातून काय करायचं होतं? सरकारनं जर 30 दिवसाची मुदत दिली तर त्या 30 दिवसाचं काउंटडाऊन काय होतं? आणि मग प्रत्येक दिवशी त्यांच्या हातात काय कारभार होता आणि कशा पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांनी शांतता पाळायची आहे. कृपया आमच्या कार्यकर्त्यांनी शांतता पाळायची आहे. आणि 30 दिवस जर सरकार देत असेल, मनोज जरांगे पाटील साहेब 10 दिवस देत असतील, तर त्या 40 दिवसाच्या एकंदर पिरियडमध्ये सरकारनं काय केलं? तर सरकारनं याच्यामध्ये डोंगर पोखरून उंदीर काढला. आणि हा उंदीर कुठला काढला? तर ज्यांच्या नोंदी इतिहास काळामध्ये किंवा संस्थान काळामध्ये ज्यांच्या नोंदी मराठवाड्यामधल्या ज्या मराठा बांधवांच्या नोंदी कुणबी आहेत अशा नोंदी शोधून काढून त्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम सरकारनं काल परवा 2 दिवसापूर्वी हाती घेतला. आणि मग ही मागणी सुद्धा किंवा हा निर्णय सुद्धा धुडकावून लावत जरांगे पाटील साहेब म्हणाले की जर मराठवाड्यातला बांधव कुणबी म्हणून जर तो इतर मागास होत असेल तर संबंध महाराष्ट्रातला मराठा बांधव हा कुणबी आहे आणि तो सुद्धा मागास आहे. अशा प्रकारचा सरकारने निर्णय जाहीर केल्याशिवाय आम्ही अजिबात माघार घेणार नाही. आणि म्हणून आज सुद्धा आपण लढत आहोत. या संबंधितला दुसरा जो अत्यंत महत्वाचा दाखला आहे
हा सुद्धा इतिहासातला आहे, संस्थान काळामधला आहे, ब्रिटिश राजवटीतला आहे. मी काल सांगितलेला विषय होता. आज इथं तरुण मित्र आहेत, त्याने ऐकावं आणि ऐकून घ्यावं. हा अत्यंत आपल्या नॉलेजचा विषय आहे. इकडं लक्ष द्या. 1901 साली त्यावेळच्या ब्रिटिश संस्थानानं जनगणना सुरू केली आणि त्यावेळच्या मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यांची जी जनगणना झाली त्या जनगणनेनुसार जी सगळी जनगणना झाली त्यात मराठवाड्यातली पण जनगणना झाली. त्यावेळेला 5 जिल्हे होते. छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर परभणी असेल, त्यानंतर लातूर असेल, हे असे 5 जिल्हे होते. आज ते 5 चे 8 जिल्हे झाले आहेत, म्हणजे विदर्भातला एक कडून 9 जिल्हे झाले आहेत. तर 1901 सालची जनगणना जी आहे त्याचं गॅजेट इयर जे आहे ते 1909 साली प्रसिद्ध झालं, म्हणजे ज्याला आपण राजपत्र म्हणतो ते प्रसिद्ध झालं. आणि त्यानुसार त्या काळात या 5 जिल्ह्यातल्या जवळपास 35 ते 38% म्हणजे साधारणपणे 35% 39% जो काही मराठा समाज राहत होता त्या मराठा समाजातल्या प्रत्येक मराठा नागरिकाच्या समोर लिहिण्यात आलं. म्हणजे समजा मी तिथला आहे तर माझं नाव नितीन नारायण पाटील आणि त्याच्या पुढे कुणबी आणि कंसात मराठा लिहिलेला आहे. अशा प्रकारचा हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय सर सर्जेराव निमसे सर, जे गायकवाड समितीचे आपले सदस्य होते, म्हणजे मराठा समाजाचा तौलनिक मागास आणि आर्थिक क्षेत्रातला जो आपला मागास झाला आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी जी माजी न्यायमूर्ती गायकवाड समिती नेमली, त्या गायकवाड समितीचेही सर्जेराव निमसे सर सदस्य होते. आणि सरांनीच हा पुरावा शोधून काढलेला आणि या संबंधितले हजारो पेपर शासनाला दिलेले आहेत. मग मला सांगा, संस्थान काळामधलं जे गॅजेट इयर म्हणतं की मराठवाडा आणि त्याच्या आजूबाजूला बहुल क्षेत्रामध्ये जे मराठे आहेत ते मराठे जर कुणबी आहेत त्यांच्या समोर लिहिलं आहे कुणबी आणि कंसात मराठा लिहिलेलं आहे, म्हणजे कुणबी हीच आपली जात आहे हे त्यावरून सिद्ध होतं. आणि एवढा मोठा पुरावा शासनाकडे असताना शासन अजून कुणाची वाट बघत आहे? महाराष्ट्र शासनाला माझा प्रश्न आहे की तुम्ही अजून कुणाची वाट बघताय? आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेला हा मराठा समाज राज्याच्या लोकसंख्येच्या 34% आपण आहोत आणि त्या 34% मध्ये 75% मराठा समाज हा निव्वळ शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. यापेक्षा दुसरा कोणताही त्यांचा व्यवसाय नाही. गेल्या 25 वर्षात शेतीची अवस्था काय झालेली आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे. मी स्वतः एक शेतकरी पण आहे आणि शेतकरी आंदोलन कार्यकर्ता पण आहे. कशा प्रकारे शेती रसातळाला चाललेली आहे, शेतीचे प्रश्न कसे भीषण झालेले आहेत आणि निव्वळ शेतीवर असलेली जी वाड्या वस्त्यावरची गोरगरीब मराठा कामगार असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल किंवा खंडकरी शेतकरी असेल किंवा दुसऱ्याच्या शेतात घरगडी राहणारा शेतकरी असेल, या सगळ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची नोकरीची किती बिकट अवस्था झालेली आहे हे मी तुम्हाला इथे सांगत आहे. माझ्या अगोदर जे बोलले ते प्राध्यापक राजेंद्र आजरेकर त्यांनी सांगितलं की मुलांची फी भरत असताना कॉलेजमध्ये त्याला किती अडचणी येतात. ईबीसी मधून आमचं भागत नाही. ईबीसी सवलत जी मिळते त्या सवलतीमध्ये निम्मे पैसे आपल्याला भरावे लागतात. आज जर इंजिनिअरिंगला तुम्ही गेला तर निम्मे पैसे म्हणजे जवळपास 50,000च्या वरती तुम्हाला प्रत्येक वर्षी फी भरावी लागते. त्यानंतर हॉस्टेलचा खर्च आला, मेसचा खर्च आला, इतर अनुषंगिक खर्च आले आणि असं सगळं मिळून ज्या वेळेला 1.5 ते पावणे 2 लाख रुपये नुसते इंजिनिअरिंगला जात असतील तर मेडिकलला किती पैसे जातात बघा. दुसऱ्या बाजूला ही शिक्षणाची अवस्था आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपल्या मुलांच्या नोकरीचा प्रश्न आहे. आरक्षणाच्या माध्यमातून ज्या वेळेला आपल्याला एक पक्क कॉन्क्रीट आरक्षण मिळेल त्यावेळेला त्या आपल्या आरक्षणाच्या विषयामध्ये दुसरी कोणाची स्पर्धा असणार नाही, आपल्याच मुलांना तिथं नोकऱ्या मिळतील. याही पुढचा जो विषय आहे तो आपल्या मुलांचा शिकून व्यवसाय आणि व्यापार उद्योग व्यापारमध्ये आपल्या मुलांनी जायचं आहे. त्यासाठी काही शासनाने योजना आणल्या आहेत, पण त्या योजना म्हणजे पांढरा हत्ती पोचल्यासारख्या त्या योजना आहेत. आम्ही व्याज भरतो म्हणजे तुमच्यावर फारच मोठे उपकार करतो आणि त्याचे पैसे दर महिन्याला भरले पाहिजेत. अण्णासाहेब पाटील महामंडळातून जो वित्त पुरवठा होतो त्याचं मी स्वागतच करतो, पण त्याचे पैसे जे भरायची आपली जी मुदत आहे ही मुदत म्हणजे जवळपास पटाणी मुदत आहे. कारण दर महिन्याला हप्ता भरायचा आणि तो हप्ता चुकला तर तुम्हाला व्याजाचा रिबेट मिळणार नाही. अशा प्रकारच्या असंख्य अडचणी ना सामोरे जाणारे आपण आहोत. दुसऱ्या बाजूला आर्थिक अडचणींचा हा डोंगर आपल्याकडे असताना सामाजिक अडचणी सुद्धा आपल्या कुटुंबाला मराठा समाजातल्या भोगाव्या लागतात. त्याचं कारण म्हणजे आर्थिक कुचंबना झाल्यामुळे आपण सामाजिक अडचणीमध्ये येत असतो. आज गावगाड्यातल्या मराठा मुलांची जी लग्न आहेत, शेतकरी मुलांची जी लग्न आहेत ही लग्न होत नाहीत.
याची सगळी कारणं या सरकारच्या धोरणामध्ये, हे सरकार असो किंवा पाठीमागचं सरकार असो, या सगळ्या सरकारच्या धोरणामध्ये. आणि मग वर्षानुवर्ष आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिले ते लोकप्रतिनिधी जे विधानसभेमध्ये बसले, लोकसभेमध्ये बसले, राज्यसभेमध्ये बसले किंवा विधान परिषदेमध्ये बसले, या लोकांनी आपल्या समाजासाठी काय केलं? आता आम्हाला काय म्हणतात की स्वातंत्र्य महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हापासून काल परवापर्यंत जी मुख्यमंत्र्यांची नावं दिसतात महाराष्ट्र राज्याच्या, ते सगळे मराठ्यांचेच मुख्यमंत्री होते. मग तुम्ही मागास कसे झालात? मला अत्यंत विनंती करायची आहे की माझा माईकवरून आवाज ज्या ज्या समाज घटकापर्यंत पोहोचत असेल, एक मराठा, सकल मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी प्रत्येक जाती धर्माला सन्मान देतो. जरूर आम्ही मराठा आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, पण अहंकार आम्हाला अजिबात नाही आहे. त्यामुळे आम्ही दुसऱ्या जाती धर्माचा दुस्वास करत नसतो. तुम्हाला आम्हाला एवढंच सांगायचं की ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण असतील किंवा शेवटचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असतील आणि आता एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, हे मराठा मुख्यमंत्री झाले, हे मराठा मुख्यमंत्री झाले, पण ते मराठा समाजाचे नव्हते, अखंड महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती धर्माचे मुख्यमंत्री होते. आणि म्हणून महाराष्ट्र अग्रेसर आहे, लक्षात ठेवा. हा मराठा समाजाचा त्याग आहे. जो मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे, शेती करतो, भात पिकवतो, गहू पिकवतो, दूध उत्पन्न करतो, तुमच्या अंगावर जो मलमलीत कपडा आहे हा कापूस शेतकरी पिकवतो. यामध्ये 75%हून जास्त जे आपले बांधव आहेत शेतकऱ्यांच्या मध्ये सुद्धा हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळं ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी म्हटलं की शेतकरी शेती करतो ते स्वतःचं नशीब पिकवण्यासाठी नव्हे तर देशाचं नशीब घडवण्यासाठी, याप्रमाणे आम्ही शेतीच्या माध्यमातून सुद्धा मराठा समाजानं खूप मोठा आजपर्यंत त्याग केलेला आहे. आमच्या पोराबाळांच्या तोंडावर मारून आम्ही तुम्हाला जगवलेला आहे. आणि आज हा गावगाड्यातला गोरगरीब शेतकरी, मराठा समाजातला तरुण असेल किंवा मराठा समाजाची कुटुंब असतील, हे आर्थिक अडचणीत आलेले आहेत. अशा वेळेला तर जे आरक्षणाची मागणी करत असतील तर आमच्या आरक्षणाच्या मागणीला तुम्ही वेगळ्या नजरेने पाहू नका. आम्ही काहीतरी कमकुवत झालोय म्हणून आम्ही आरक्षण मागतोय. अरे आम्ही कमकुवत नाही, मराठा बलिदान देणारा मराठा आहे. अरे अख्खे पार जाणारा मराठा आहे, अख्खे पार गेलेला मराठा, अख्खे पार खेळा लावलेला मराठा आहे. राजा बळेंचं गीत मगाशी होतं, गरजा महाराष्ट्र माझा. या भीमतडीच्या तट्टाला यमुनेचं पाणी आम्ही दाखवलेलं आहे, ते आम्ही मराठे, आम्ही सामान्य मराठे नाही हो. आणि पण प्रचलित काळामध्ये जातीकीकरणामध्ये आमची जी कोंडी झालेली आहे, ही कोंडी तुम्ही समजून घ्या. या कोंडीचे तुम्ही उत्तर द्या. आमच्या मालाला हमी भाव नाहीये, आमच्या पोरांना वाजवी किमतीत शिक्षण मिळत नाहीये, आमच्या घरात एखादा पेशंट असेल तर त्याला व्यवस्थित सरकारी दरबारी ट्रीटमेंट मिळत नाहीये. आणि मग या सगळ्या खुल्या बाजारातनं खर्चाच्या गोष्टी आमच्या माथ्यावर मारणार आणि दुसऱ्या बाजूला आमच्या शेतीची दुरावस्था करणार. आम्ही जगायचं कसं? आणि म्हणून आमच्या मुलांना आज नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे. त्यासाठी आम्ही आमची वज्रमूठ बांधलेली आहे, त्यासाठी आमची वज्रमूठ आहे. आणि ही वज्रमूठ, एकीची वज्रमूठ आपल्याला अशाच पद्धतीने ठेवायची आहे. हा अभ्यास सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे. नुसतंच आरक्षण आपल्याला नाही, एका बाजूला आम्ही आरक्षण मागतो, सरकारी नोकऱ्या किती टिकणार आहेत त्याही गोष्टीची चर्चा होणं गरजेचं आहे, त्याही गोष्टीची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या आरक्षणाच्या मुद्द्यावर सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. करवीरचे आपले राजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज त्यांच्याकडे भेटायला गेले, अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि महाराजांनी विनंती केली. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील साहेबांनी 2 घोट पाण्याचे घेतलेले आहेत. आणि म्हणून कुठेतरी त्यांच्याकडे बोलण्याचा काहीतरी आता जीव आलेला आहे. अशा या अवस्थेमध्ये सरकार आज काय तर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना बोलवून घेणार आहे आणि तिथं चर्चा करणार आहे आणि मार्ग काढणार आहे. आणि मग संबंध या हिंदुस्थानातले निर्णय आम्हीच घेणार. अशा पद्धतीनं प्रत्येक घटक राज्यांचे अधिकार काढून घेण्याचा कायदा जो तुम्ही कलम 102 केलाय तो रद्द करा. राज्य सरकार निर्णय घेतील ते आम्हाला देतील, नाही तर पुढचं आमचं आम्ही बघून घेऊ. आणि जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही तिथून केंद्रातून हात हलवा, सूत्र हलवा आणि मग आमच्या या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा जो उद्रेक आहे तो तुम्ही शांत करा. एका बाजूला तुम्ही आम्हाला म्हणजे आई जीव घालणार बाप भीक मागू दे ना, अशा प्रकारची गोष्टी तुम्ही घटक राज्यांची करून ठेवलेली आहे. सगळे कायदे आमच्याच हातात, सगळं आमच्याच हातात. कोण सत्याचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहे, लक्षात घ्या, कुणी आलेलं नाही आहे. त्यामुळे कलम 102 जे आहे हे कलम 102 तुम्ही करून राज्य मागासवर्गीय आयोगाचे आणि राज्य सरकारचे अधिकार काढून घेतलेले आहेत. आणि त्यामुळे सुद्धा ही कोंडी झालेली आहे. ज्याप्रमाणे तामिळनाडूत 69% आरक्षण आहे, काही तामिळनाडूत कुठे भांडण झालेली आहेत, कुठला समाज एकमेकाच्या विरोधात तिथं आलेला नाही आहे. त्या राज्याची प्रगती सुरू आहे, त्या राज्याची प्रगती सुरू आहे. त्यामुळं जो अन्नदाता शेतकरी मराठा समाज आहे
त्या मराठा समाजाकडे बघत असताना संकोचित वृत्तीने बघू नये ही राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे. ही राज्यकर्त्यांना विनंती आहे. मग सत्तेतले असतील, सत्तेच्या बाहेरचे असतील, आणि दुसरा चष्मा जो इतर सगळे समाज बांधव असतील, मीडिया असेल आणि कोण आम्हाला लावत असतील की बाबा सगळं तुमच्या ताब्यात असताना तुम्ही अडचणीत कसे, तर आमच्याकडं सरंजामदार मराठ्यांच्या पद्धतीने त्या गॉगलमधनं तो चष्मा लावून तुम्ही आमच्याकडे बघू नका. आम्ही गोरगरीब मराठे आहोत आणि हे गोरगरीब मराठे 98% आहेत आणि 2 ते 3% बघून या आमदार, खासदार किंवा कारखानदार असतील किंवा अन्य कोणी असतील जे कायमपणे सत्तेत आले, 3-3, 4-4 पिढ्या त्यांच्या सत्तेत आहेत, त्यांनी कधी आमच्या शाळा अडचणीत आल्या, आमचं आरोग्य खातं अडचणीत आलं, आमच्या शेतमालाचा हमीभाव पडला म्हणून कधी ते आमच्यावर लक्ष दिले नाही. या एका विशिष्ट वर्गाकडे बघून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम गावगाड्यातल्या किंवा शहरातल्या गोरगरीब मराठ्यांच्याकडे बघून तुम्ही असं ठरवू नका की बाबा हे सगळे मातबर लोक आहेत, आम्ही आता आर्थिक अडचणीत आहोत. आणि या आर्थिक अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला आरक्षण आणि आरक्षणाच्या माध्यमातून आमच्या मुलांना पहिली गोष्ट दर्जेदार शिक्षण, वाजवी किमतीमध्ये शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्या माध्यमातून जी आमची पोरं तयार होतील ती चांगल्या चांगल्या कंपन्यात, चांगल्या चांगल्या ठिकाणी अधिकारी होतील, सरकारी पातळीवर बसतील. इथं तहसीलदार साहेबांच्या खुर्चीवर तहसीलदार साहेब बसलेत, हे सुद्धा गावगाड्यात आले, अशा ठिकाणी बसतील. त्यावेळेला आपला अंधकार दूर जाणार आहे. आणि यासाठी आपली ही लढाई, ही लढाई आपण ठरवली, जाणून घेतली पाहिजे. मनोज जरांगे साहेबांनी सांगितलं की आपण काय करणारे नाही आहे. संदीप क्षीरसागर साहेबांचं स्टेटमेंट बघा. माजलगावमध्ये जी दंगा झाला, माजलगावमध्ये जो दंगा झाला, त्या दंग्यावर ज्यांचं ऑफिस जावं त्या आमदारांनी आपलं स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल केलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही तपासा. पोलिसांनी जी कलम लावलेली आहे तिथं स्थानिक मराठा आंदोलन करते, कुठेही सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा असेल, कुठेही कुणी नव्हते. म्हणजे कोण बाहेर येऊन दंगा करायला लागला आणि आपल्या नावावर खपवावं लागल्यात. याही गोष्टीचा सकल मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं शांतपणे विचार केला पाहिजे. जितकं आपण शांततेने जास्त जमू, जितकं आपण शांततेने लॉंग मार्च काढू, जितकं आपण शांततेने एकत्र बसून घोषणा होतो, त्यावेळेला सत्तेचे सगळे एमएलए जे आहेत ते खाली कोसळणार आहेत आणि मग सरळ सुतासारखं होणार आहे आणि मगच आरक्षण मिळणार आहे. ज्या वेळेला आपण वेगळ्या वाईट मार्गावर जाऊ त्यावेळेला 100% वेगळा विषय येणार आहे. आणि हा वेगळा विषय यावा कुठंतरी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडावी आणि ही बिघडल्याचं जे विषय आहे तो आमच्या माथ्यावर मारायचा आणि या विषयाला वेगळं वळण द्यायचं, अशा प्रकारचं काही ठिकाणी सुरू आहे. तर ते आपण करायचं नाही. याही प्रकारचं मी वैयक्तिक स्वतः सकल मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करत आहे. आणि या आरक्षणाचा तिढा निघेपर्यंत आपण आपलं काम रोजचं आहे, आपल्या शेतातलं काम आहे, सुगी आहे, माझी नोकरी आहे, माझा व्यवसाय, पण ज्या व्यक्तीला मराठा समाजाच्या वेळ मिळेल, काही आपले सिनियर सिटीजन आहेत त्यांना इथं बसायला वेळ मिळणार आहे. या सगळ्यांनी इथे येऊन बसायचं आहे आणि हे बसून आपलं आरक्षण मिळेपर्यंत आपण हटायचं नाही. ही आपली मागणी सत्याग्रही आहे आणि सत्याग्रहीच्या मागणीसाठी आपण पुढे जाणे म्हणजेच आपला विजय. एवढंच मी आपल्याला सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जरांगे पाटील साहेबांचा उपोषणाचा 7वा दिवस असणार, 8वा दिवस, आणि त्यांनी मराठा समाजाचे जे प्रयत्न चालू आरक्षणासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत त्याला आमचा पूर्ण पाठिंबा चंदगड गावच्या वतीने संपूर्ण मराठा समाजाला आम्ही पाठिंबा देतो. तर आरक्षण मिळण्याचं काय गरज आहे, तर स्वातंत्र्य होऊन जवळजवळ एकूण मला वाटतं 75 वर्ष झाली. या 75 वर्षाच्या काळामध्ये मराठा समाज मोठ्या म्हणजे वंचित झालेला आहे. फार मोठा समाज आमचा 34% समाज आता सांगितल्याच्याप्रमाणे 34% आहे. आणि आज जी मराठा मुलं शिकतात त्यांना समजा 95% जवळ 97-98% मार्क पडतात आणि त्यांना ते त्याच्यापासून वंचित राहतात. आणि जो 60% आणि 65% जे ज्याला हे पडतात शिक्षणामध्ये हे पडतात त्याच्यामध्ये त्यांना ते आरक्षण ते पुढे जातात आणि हे 95 आमचे मराठा समाजाचे लोक मागे राहतात. आणि खरोखर हे दुर्दैवी बाब आहे आणि हे मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि या मताचा मी आहे. आणि एक वेळ सगळ्या समाजाने आमच्या या मराठा समाजाला पाठिंबा द्यावा एवढंच बोलतो आम्ही. आमच्या जय. बोला एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण आमच्या हक्काचे. अरे कोण म्हणताय ते
या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जय शिवाजी, जय शिवाजी.